छगन भुजबळ यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली असताना आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले। भुजबळांना मंत्रिपद देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार चूक करतायत असं मत जरांगे पाटलांनी मांडलं, तर भुजबळांनी जरांगेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलेला आहे। आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तेत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा। अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय। पण मला याच्यातून 100% वाटतं की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता, आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक। मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल। 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय। शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय। ह्या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे। परंतु याच्या या कर्तृत्वामुळे या जरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला। जरांगेला मला हे म्हणायचं नाही की कोण किती हाडकं टाकले, परंतु एक घरं ओळखण्याची एक मर्यादा असते। जरांग्या, तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास। कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको। तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको। ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या, तुला खबरदार सांगतो, कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।